आता बातमी एफडीएच्या कारवाईची आहे। मुंबईमध्ये एफडीएनं डॉमिनोजवर मोठी कारवाई केली आहे। व्हेज नॉनव्हेजसाठी या ठिकाणी एकच आउटलेट वापरलं जात होतं, त्यामुळे डॉमिनोजचे 3 आउटलेट्स परवाने आता निलंबित करण्यात आलेत। अस्वच्छता आणि इतर कारणांमुळे हा परवाना रद्द केल्याची माहिती आहे। एफडीएची मुंबईमध्ये 104 ठिकाणी छापेमारी पाहायला मिळाली, त्यामध्ये विलेपार्ले, बोरिवली आणि घाटकोपरमधील डॉमिनोजवर कारवाई करण्यात आली आहे। अन्न आणि औषध प्रशासनानं राज्यात विशेष मोहीम राबवत 104 आस्थापनांची तपासणी केली आहे। अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेसंदर्भात त्रुटी आढळल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे। दोघांना व्यवसाय बंदीची नोटीस, 95 जणांना सुधारणा नोटीस तर 5 जणांचे परवाने निलंबित करण्यात आले आहे। मुंबईमधील 3 डॉमिनोज पिझ्झा केंद्रांवरती कारवाई करत परवाने निलंबित केले। विलेपार्ले, बोरिवली आणि घाटकोपरमधील डॉमिनोज केंद्रावर ही कारवाई केली आहे, तर भांडूपमधील 2 हॉटेलचे अन्न परवाने हे निलंबित करण्यात आले आहेत। डॉमिनोज पिझ्झाच्या विविध केंद्रांमध्ये अन्न सुरक्षा नियमांचं उल्लंघन आढळून आलंय। अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेची योग्य व्यवस्था नाही, फ्रोझन अन्न आणि इतर अन्न पदार्थांची योग्य तापमानावरती साठवणूक नाही, FSSAI परवाना प्रदर्शित नाही, शाकाहारी आणि मांसाहारी अन्न यांचे योग्य विलगीकरण नाही, अन्न साठवणूक, पेस्ट कंट्रोल बाबत अनेक गंभीर त्रुटी आढळल्या। दरम्यान एफडीएच्या धडक कारवायांदरम्यान आयुक्त तुकाराम मुंढेंची एक्स पोस्ट ही चर्चेत आली आहे। तुकाराम मुंढेंची एक्स पोस्ट चर्चेत, योग्य गोष्टीची ठामपणे बाजू घ्या। जेव्हा योग्य कृती करणं सोपी गोष्ट नसते, तेव्हाच नेतृत्वाची कसोटी लागते। पद बदलतात, परिस्थिती बदलते, मात्र तत्व अढळ राहिली पाहिजेत। तुकाराम मुंढे, आयुक्त, एफडीए।